चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचारीश्रम जैन गुरुकुल चांदवड संचालित श्री धनराजजी मिश्रलालजी बन्साली इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज नॅशनल सायन्स डे निमित्त 2024 विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये 1ली ते 4थी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोठ्या उत्साहात सहभागी होऊन विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग प्रात्यक्षिक सादर केले। स्कूलमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह होता। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अमन बबनराव उपगणलरवार आणि प्रिन्सिपल डॉक्टर आसिफ हुसेन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून फीत कापून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रात्यक्षिक बघून आलेल्या मान्यवर आणि पालक वर्गाने समाधान व्यक्त केले। तसेच या विज्ञान प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाप्रमाणे विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना आलेल्या मान्यवरांच्या हस्ते मेडल आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले। यावेळी परीक्षक म्हणून श्री सुनील बुरड आणि श्री DM जैन सर यांनी काम बघितलं। यावेळी इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात पालक वर्ग यावेळी उपस्थित होता। Good afternoon, everyone. This is Dr. Asif Hussain, Principal, SNJB's DM Bhansali English Medium School. On the auspicious occasion of birth anniversary of C.V. Raman, we have celebrated as a National Science Day. We have planned and organized Science Exhibition 2024, named with curiosity the Science Fair. Actually, the intention to celebrate, to conduct science exhibition, to find out the internal potential of the student, the curiosity about the science and the practicals or the models, how it will be utilized for the betterment of the student and their intellectual ability. We have started this journey today, and in the history of SNJB English Medium School, in such a large scale we have started this exhibition, which is really appreciated by the parents of our school. So once again, I am very thankful to our parents, honorable management, and the students, those who have actively participated. Secondly, माझ्या सर्व पालक वर्गांना, माझ्या सहकाऱ्यांना ह्या क्युरियोसिटी द सायन्स फेअर या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या विज्ञानविषयक जे सुप्त गुण आहेत, सुप्त ज्ञान आहे, त्याला उद्धृत करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये नवचेतना जागवण्यासाठी आपण ह्या सायन्स प्रदर्शनाचं आयोजन केलं आणि निश्चितच त्यांच्यातून अमूल्य असे अद्भुत रहस्य असणारी नवनवीन प्रकारचे प्रात्यक्षिक आपल्याला ह्या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळाले। तर त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं खूप कौतुक। आणि आपल्या ह्या DM भन्साळी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवनवीन प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच इतर असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील याबद्दल मला कुठलीही शंका नाही आणि निश्चितच दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी सर्व पालकांचे आभारी आहे। विद्यार्थ्यांचं आपण या ठिकाणी इव्हॅल्युएशन करून त्यांना पारितोषिकं पण दिली की जेणेकरून ते वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आनंदाने, उत्साहाने आणि ज्ञानसंपन्न होऊन सहभागी होतील आणि यशाची एक एक पायरी पादाक्रांत करतील यासाठी आपण प्रोत्साहनात्मक त्यांना बक्षीस वितरण केले। Today, DM Bhansali English Medium School Primary Section has organized National Science Day on the occasion of the tribute to Dr. C.V. Raman, who was a great scientist of India. And students, they are actively involved. They have prepared many projects and they have evaluated that projects and heads up to the thinking of the students and the way they have explained every project. या प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये झाले पाहिजे आणि मुलांच्या कमी वयात समजा आपण त्यांना शास्त्रज्ञ आणि शास्त्रीय दृष्ट्या आपण त्यांना समजा एक मोटिवेशन करू शकलो
तर भविष्यात जाऊन आपल्यापैकी पण बरेच मुलं हे वैज्ञानिक होऊ शकतात। आज आम्ही जेव्हा प्रत्येक मुलापाशी गेलो तर प्रत्येक मुलांनी ज्या आयडिया घेऊन आपापले एक मॉडेल तयार केलेले आहे आणि प्रत्येक मॉडेल जे आहे ते आपल्याला कसं हितकारक होईल किंवा कसं उपयोगी पडेल सामान्य जनतेला ते त्या विद्यार्थ्यांनी छान प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे। काही मुलं तर फार छोटे आहे परंतु या वयातसुद्धा त्यांना एक उत्सुकता आहे। तर शाळेचे शिक्षक, प्राध्यापक आणि विशेष करून प्राचार्य यांचे फार फार धन्यवाद की त्यांनी या प्रकारचा कार्यक्रम या छोट्या मुलांच्याद्वारे रुजवला आणि त्या छोट्या मुलांमध्ये या प्रकारची भावना निर्माण केली की त्यांनासुद्धा एक देशाचं काही देणं लागतं आणि त्या संदर्भाने ते मुलंसुद्धा विचार करेल आणि भविष्यात ते सुद्धा एक चांगल्या प्रकारचं शास्त्रज्ञ होण्याचा विचार करेल, जेणेकरून की आपल्या देशासाठी देशाच्या मूलभूत गरजा सोडूनसुद्धा बऱ्याच गरजा आहे ज्यामुळे आपलं जीवन फार सुखी होऊ शकतं आणि जी आजची गरज आहे त्या प्रकारे मुलं कार्यरत आहे आणि त्यांनी खूप छान प्रकारे एक्सप्लेन केलं। सर्व मुलांना हार्दिक अभिनंदन आणि शाळेलासुद्धा हार्दिक अभिनंदन। धन्यवाद। नमस्कार। जागतिक विज्ञान दिनाच्या प्रथम आपल्याला शुभेच्छा। आणि चांदवड DM भन्साळी इंग्लिश मीडियम स्कूलने जो आज विज्ञान दिनाचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये जे 1ली ते 4थी प्रायमरीचे जे विद्यार्थी जे सायन्सच्या बाबतीमध्ये जे काही जगाच्या पाठीवर कौतुकास्पद त्यांनी विषय वेगवेगळे दाखवून सायन्सच्या बाबतीत एक चांगला प्रयत्न केलेला आहे, तरी आसिफ सर आणि त्यांच्या टीमचे करावे तेवढे कौतुक कमी आहे। याच पद्धतीने त्यांनी जर दरवर्षी याचे उपक्रम जर केले तर त्यांना नक्कीच एक या शाळेतून एक सायंटिस्ट घडल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे। तरी या शाळेने चांगले प्रयत्न करावे आणि आत्ता केलेला प्रयत्न हा नक्कीच कौतुकास्पद आहे। या कार्यक्रमातून मला एक बघण्यात आलं की या मुलांचं सायन्सच्या बाबतीत जे काही प्रेम आहे आणि एकमेकांबद्दलचं जे कम्युनिकेशन आहे ते नक्कीच चांगलं आहे। आणि या करत असताना या शाळेतून मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर एक DM भन्साळी इंग्लिश मीडियम स्कूलमधून एक सायंटिस्ट घडेल याचं मला नक्कीच खात्री आहे। ऑर्गनाईज झालेले स्वर्गीय DM भन्साळी हायस्कूलमध्ये जे विज्ञान प्रदर्शन ऑर्गनाईज झालेलं आहे त्यामध्ये मुलांनी जे वेगवेगळे अनेक प्रयोग केले 3D होलोग्राम बॉक्स, त्यानंतर चंद्रयान 2, चंद्रयान 3, त्यानंतर आपलं वॉटर फिल्ट्रेशन अशा वेगवेगळ्या प्रयोगांवरती मुलांना त्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी जो अनोखा प्रयोग शाळेने केलेला आहे, शिक्षकांनी केलेला आहे आणि त्यांच्या पॅरेंट्सने आणि विद्यार्थ्यांनी जी मेहनत घेतली आहे त्याचं फळ आज आपल्याला इथे बघायला भेटतं। आणि खूप छान प्रदर्शन शाळेने ऑर्गनाईज केलं आहे आणि असे कार्यक्रम आणि उपक्रम नेहमी शाळेने राबवावेत ज्याकरून मुलांची बुद्धिमत्ता चालना वाढेल, त्यांची क्षमता वाढेल आणि थोडंसं मोबाईलकडनं त्यांचं दुर्लक्ष होऊन त्यांचं या गोष्टींमध्ये रमेल एवढं शाळेने काळजी घ्यावी आणि या गोष्टींमध्ये वारंवार त्यांना इनकरेज केलं जावं। माइसेल्फ श्वेता अग्रवाल, मेरा लड़का 3rd A में है श्लोक अग्रवाल। ये स्कूल ने जो पहली बार ये साइंस डे के दिन साइंस एग्जीबिशन अरेंज किया है, मुझे लगता है कि ये फर्स्ट टाइम ऐसा हुआ है और ये बेस्ट हुआ है। इससे बच्चों को बहुत सा नॉलेज मिला है, बच्चों को तो मिला ही है, उनके साथ पेरेंट्स को भी उन्हें बुलाया गया, उन्हें देखा कि बच्चों में कितना टैलेंट है, वो कितना अच्छा कर सकते हैं। उनमें मतलब स्टडी से रिलेटेड तो नॉलेज है, प्लस ये साइंस एग्जीबिशन के थ्रू उनको बहुत सा साइंटिफिक रीज़न मिला है कि किससे क्या होता है, कैसा होता है। बच्चे बहुत खुश थे, 8 दिन से उनकी मेहनत चल रही थी कि मम्मी मुझे ये करना है, वो करना है, ऐसा एक्सपीरियंस होता है साइंस के थ्रू। इसके लिए मैं ये प्रिंसिपल सर को बहुत थैंकफुल हूँ कि उन्होंने ये फर्स्ट टाइम एग्जीबिशन अरेंज किया, प्लस पेरेंट्स को बताया कि इनमें कितना टैलेंट है आपके बच्चों में, जो आज तक कभी हमने देखा नहीं था, लेकिन इसके थ्रू हमें पता चला है कि हमारे बच्चे कितना कुछ कर सकते हैं। थैंक यू। Good morning. I am the parent of a girl who is in first standard, Myra Khan, and today school have arranged science exhibition. I have seen all the projects, that is very nice, and both the school and parents have taken great effects in arranging this program. Science exhibition is very encouraging and motivating for the student. In future, they will learn to innovate something new, and I request the school dignitaries and authorities to arrange these types of program in future so that students should get encouraged. And I just want to thank all the staff members and all the teachers for supporting the students. Thank you. नाव अनिता शेखर घोडके आणि माझी मुलगी
4th B ह्या क्लासमध्ये शिकते आहे. प्रायमरी सेक्शनचे प्रिन्सिपल सर डॉक्टर आसिफ हुसेन सर यांनी यावर्षी हा खूप छान उपक्रम इथे राबवलेला आहे. आम्हाला खूप सर्व पॅरेंट्सला खूप आनंद झाला हे प्रदर्शन बघून आणि अशाच पद्धतीने माझ्या मुलीने देखील आज हायड्रोलिक लिफ्ट हा प्रोजेक्ट आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि सरांनी खूप छान उपक्रम घेतल्याबद्दल त्यांचे खूप खूप मी धन्यवाद मानते. विज्ञानाने केली प्रगती, विज्ञानाने दिला एक नवा ध्यास, विज्ञानाने झाला संपूर्ण देशाचा विकास. Good morning everyone, respected principals, sir, teachers and all my dear friends. I am Advait Sachin Kulkarni from standard 4th B. First, I wish you all a very happy National Science Day. I am very excited to share few words about importance of National Science Day. As you know, we celebrate National Science Day on 20th February each year. This day is celebrated to mark the discovery of Sir C.V. Raman, Indian physicist. Sir C.V. Raman was an Indian physicist whose work was influential in the growth of science in India. Sir C.V. Raman is an important inspiration for many people. In 1930, Sir was awarded the Great Nobel Prize. Sir C.V. Raman was an important discovery in the field of scattering of light. We will always remember him for his contribution in the field of science. I am counting my words by counting the words of Sir C.V. Raman. Treat me right and you will see the light. Treat me wrong and you will be gone. Yes, dear friends, think like a proton. Always be positive in this National Science Day. This is my message to you. Jai Hind. Thank you. Myself Aditya Ranjanjeva. I am from grade 4 division B. Today I am going to tell you few lines about National Science Day. Today is 28th February and we are celebrating National Science Day. We celebrate this day to mark the discovery of Raman effect by Sir C.V. Raman. On 28th February, Sir C.V. Raman announced his discovery. He was awarded the Nobel Prize in Physics in 1930. He was the first Indian and Asian to receive the Nobel Prize in the field of science. This day was celebrated for first time on 20th February 1987. This day is celebrated every year with new theme. So we will always remember Sir C.V. Raman for his contribution in the field of science. Jai Hind, Jai Bharat. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी धनंजय पाटील, चांदवड.